स्वारगेट बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नराधम दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेल्या एका विधानामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. हा बलात्कार नसून संमतीने झालेले शरीर संबंध आहेत असा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय. पीडितेने प्रतिकार का केला नाही असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे या प्रकरणात आता पीडितेवर देखील संशय व्यक्त केला जातोय. या संपूर्ण घडामोडी सुरू असतानाच आता पीडितेची बाजू देखील समोर आली आहे. पीडितेनं प्रतिकार केला नाही हा दावा साफ खोटा असल्याचं तिच्या म्हणण्यातून स्पष्ट होतंय. सुरुवातीला पीडितेनं प्रतिकार केला होता, पण जीव वाचवण्यासाठी नंतर ती हतबल झाली असं सांगितलं जातंय. समोर आलेल्या माहितीनुसार त्या दिवशी पहाटे नराधम दत्ता गाडेनं पीडितेला मी कंडक्टर आहे असं सांगून शिवशाही बसमध्ये नेलं. पीडिता बसमध्ये चढल्यावर तोही तिच्या मागे गेला. त्यानं सुरुवातीला बसचा मुख्य दरवाजा लावून घेतला. नंतर त्यानं ड्रायव्हर केबिनचा दरवाजा देखील लावला. तोपर्यंत पीडितेला संशय येताच तिनं उतरण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी दत्तानं तिला सीटवर ढकललं आणि तिचा गळा दाबला. यावेळी पीडितेनं प्रतिकारही केला, पण बसच्या काचा बंद असल्यानं आवाज बाहेर येऊ शकला नाही. दत्ता गळा दाबत असल्यानं पीडिता घाबरली आणि त्यावेळी पीडिता दत्ताकडे याचना करू लागली, पण दत्ता तिच्यावर अत्याचार करत राहिला. त्यावेळी पीडितेनं दत्ताकडे जीवाची भीक मागितली. तुला काय करायचे ते कर, फक्त मला जिवंत सोड असं पीडिता म्हणाली. पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली. ती फार प्रतिकार करत नाही ही गोष्ट दत्ताच्या लक्षात आली तेव्हा नराधमानं दुसऱ्यांदा तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिनं काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव अशी याचना दत्ताकडे केली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात आहे. सध्या तिचं समुपदेशन सुरू आहे, पण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे आणि आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे पीडिता आणखी तणावात गेल्याचं सांगितलं जात आहे. पीडिता आणि आरोपी दत्ता गाडे हे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याचंही बोललं जात आहे, पण पोलिसांनी तपासलेल्या CDR मध्ये तसं काहीही आढळून आलेलं नाहीये. दोघांचेही CDR तपासले असता दोघांमध्येही कोणताही संपर्क झाला नसल्याचं समोर आलंय. याशिवाय दोघांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहारही झाला नव्हता. त्यामुळे पीडिता आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत नव्हते असं सध्या तरी दिसून येतंय. दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्यानं त्यानं याआधी दुसऱ्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी पीडितेनं घाबरून केवळ चोरीची तक्रार दिली होती. तसंच महिलांना लुटणं आणि दरोडा घालणं असे अनेक गुन्हे आरोपीच्या नावावर आहेत. त्यातच आता हे बलात्कार प्रकरण घडल्यानं पोलीस या घटनेची सखोल चौकशी करतायत. आरोपी दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात पोलीस नराधमाची चौकशी करणार आहेत. त्यामुळे या चौकशीत आणखी काय काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. या घटनेची आणखी अपडेट्स घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.